पुणेकरांची चिंता वाढवणारी आता बातमी समोर आहे। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत। रुग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्हीला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आजाराचा हा प्रकार आता समोर आलेला आहे। त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढवणारी आता बातमी समोर आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले। बालाजी, पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण पुण्यात आढळले। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? गुइलेन सिंड्रोमचे जे रुग्ण आहेत ते संशयित आहेत, त्यांचा आणखी रिपोर्ट येणं बाकी आहे। मात्र त्या संदर्भातले जे लक्षणं आहेत ते या सगळ्या रुग्णांमध्ये दिसत असल्याचं म्हणता येईल। त्याचा रिपोर्ट जो आहे तो आयसीएमआर आणि एनआयव्ही याकडे तपासणी नमुन्यासाठी पाठवण्यात आलेला आहे। त्याचा रिपोर्ट आल्यानंतर नेमके हे रुग्ण किती आहेत हे कळेल। हा खरं तर एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा भाग असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतायत। वेगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन्स घेतल्या किंवा H1, H1-2 च्या वॅक्सिन घेतल्या असल्या तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो। याचा निदान करण्यासाठी चांगल्या लस सुद्धा बाजारात आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही। मात्र पुणे शहरातील 6 आणि बाकी रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत। हे सगळे रुग्ण जे आहेत ते पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातले रुग्ण उपचारासाठी पुण्यात आले होते। त्यानंतर त्यांचे हे जे तपासणी रक्ताचे नमुने आहेत ते तपासणीसाठी पालिकेकडून पाठवण्यात आलेले आहेत। आता या अहवालावर सर्वांचे लक्ष आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।